नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई। घरफोडी करणाऱ्या आरोपीकडून 48 तोळे सोने, चांदी, मोटारसायकल जप्त। पुणे शहरात वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेल्या विशेष मोहिमेत मोठं यश मिळालं आहे। गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक 1 आणि 2च्या संयुक्त कारवाईत एका घरफोडी प्रकरणातील आरोपीस अटक करून त्याच्याकडून 48 तोळे सोन्याचे डायमंडचे दागिने, 500 ग्रॅम चांदी, एक यामाहा R115 मोटारसायकल असा एकूण 43.55 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर 477/2025 अन्वये करण्यात आली। गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तब्बल 170 CCTV फुटेजचे विश्लेषण करून आरोपीचा माग काढला। सलग 23 दिवसांच्या अथक तपासानंतर आरोपीस मांजरीतील गोडबोले वस्ती येथून सापळा रचून अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित विलास अंधारे, वय वर्ष 25, मूळ गाव भांडगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, सध्या राहणार थिटे वस्ती, खराडी, पुणे असे असून तो एक्स-रे टेक्निशियन म्हणून कार्यरत होता। त्याने मगरपट्टा सिटीतील फ्लॅटमध्ये घरफोडी करून सदर गुन्हा केल्याचं उघड झालंय। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट। मराठी आधी दिनांक 17-18 मे या इंटरव्हिनिंग 2 दिवसांच्या इंटरव्हिनिंग रात्री झालेली घटना होती, ज्याच्यामध्ये जवळपास 48 तोळे सोनं हे हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका घरातून चोरीला गेलं होतं आणि अत्यंत शिताफीने तपास करत प्रत्येक गोष्टीबाबतची इन्व्हेस्टिगेशन स्किल जी असते ती मार्गी लावून गुन्हे शाखेच्या ADS 1 आणि ADS 2च्या पथकांनी 23 दिवसांपेक्षा जास्त दिवस या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत तो जो आरोपी आहे, रोहित नावाचा हा जो आरोपी आहे, याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतलेलं आहे। त्याला अटक करून त्याच्याकडून हे सगळं 48 तोळे सोनं हे हस्तगत करण्यात आलेलं आहे। यामध्ये विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये हा जो रोहित अंधारे नावाचा आरोपी आहे, हा एकटाच काम करत असल्याचं दिसून आलं आहे, परंतु अर्थात याच्याबाबतचा अधिक तपास चालू आहे। लोन वुल्फ ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीने गुन्हेगारी करायची आणि त्यानंतर गायब व्हायचं, तर ही एक नवीन ट्रेंड बघायला मिळते असं म्हणायला हरकत नाही। परंतु ADS 1 आणि ADS 2, ADS 1चे पोलीस निरीक्षक बिडवई साहेब आणि ADS 2चे संदीपान पवार या दोघांनी कौशल्याने या सगळ्या बाबींचा अभ्यास करून याच्यावरती वर्कआउट करून हा तपास पूर्ण केला आहे। या तपासामध्ये पुढे सुद्धा जे इंट्रोगेशन होईल किंवा इन्व्हेस्टिगेशन होईल, त्यातून कदाचित अधिक अशा प्रकारचे केलेले गुन्हे आहेत का किंवा अजून काही अँगल या सगळ्या घटनेला आहेत का, याबाबत सुद्धा आपल्याला उलगडा होण्याची शक्यता आहे। हा आरोपी जो आहे याला जवळपास त्या ठिकाणचे जेव्हा CCTVचा अभ्यास केला जात होता त्यावेळी त्याचं वाहन आणि त्याचं एकंदरीत देहयष्टी ही संशयास्पद आढळल्याने ती गाडी आणि तो आयडेंटिफाय करण्यात आला होता। 150, 170, 180 पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्यांचा मागोवा घेण्यात आला होता आणि एवढा सगळा हा प्रयास केल्यानंतर त्याची आयडेंटिटी आपल्याला प्राप्त झाली होती की हा व्यक्ती कोण आहे। त्याचा एकंदरीत जो चेहरा ज्या पद्धतीचा दिसतो त्याच्यावरनं त्याची आयडेंटिटीवरनं त्याचं गाव आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा 7-8-10 जिल्ह्यांमध्ये याच्या मागे आपल्या टीम्स फिरत होत्या आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।